नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शहा तुमचे सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रहो, आज आपण ऑडिट ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स याचा अभ्यास करणार आहे. मुळात ऑडिट ही संकल्पना आजपर्यंत आपण वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने यूज केली जाते याचा अभ्यास केलेला आहे किंवा ती गोष्ट तुम्हा सर्वांना माहिती आहे. ऑडिटमध्ये वाउचिंग केलं जातं, ऑडिटमध्ये व्हेरिफिकेशन केलं जातं, ऑडिटमध्ये चेकिंग केलं जातं, इवन ऑडिटमध्ये आपण असेसमेंटसुद्धा करतो. आज आपण या सर्व गोष्टी एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने केल्या जातील किंवा ऑडिटरने एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं ऑडिट करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा त्याचं ऑडिट कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता मुळात ऑडिट ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स याचा जर विचार केला तर ही एक स्पेशल इन्स्टिट्यूशन आहे की जी काय करते, ज्ञानदानाचं काम करते. ही एक सोशल ॲक्टिव्हिटी करणारी संस्था आहे. म्हणजे शिक्षणाचा प्रसार करणे, या ठिकाणी कोणताही नफा मिळवणे असा उद्देश असणार नाही. म्हणजे या ठिकाणी ट्रेडिंग नाही, मॅन्युफॅक्चरिंग नाही, ही एक सेवा देणारी संस्था आहे. त्या दृष्टिकोनातून ऑडिटरने एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं ऑडिट करत असताना काही मुद्दे विचारात घेणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्यावेळेस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं ऑडिट केलं जातं त्यावेळेस ऑडिटरला हे माहिती असणं गरजेचं आहे की कोणकोणत्या संस्था या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स कुणाला म्हणायचं, कोणकोणत्या घटकांचा या ठिकाणी समावेश होतो, कोणकोणत्या ऑर्गनायझेशन्सचा या ठिकाणी समावेश होतो आणि त्यांचे फंक्शन्स काय आहेत हे त्याला माहीत असणं गरजेचं. नॉर्मली एखादा ऑडिटर ज्यावेळेस एखाद्या व्यापारी संस्थेचं किंवा ट्रेडिंग बिझनेसचं ऑडिट करतो त्यावेळेस त्याला त्या गोष्टी माहिती असतात की या ठिकाणी सेल्स आहे, परचेस आहेत, स्टॉक होणार आहे आणि काही फिक्स्ड असेट्स असणार आहेत, काही एक्सपेन्सेस होणार आहेत, काही इन्कम्स असणार आहेत आणि मग तो त्या पद्धतीने त्याचे ऑडिट्स करत राहतो. इवन त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स हे कशा पद्धतीचे आहेत हे ऑडिटरला माहिती असतं. परंतु ज्यावेळेस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं ऑडिट करण्याची वेळ येते त्यावेळेस ते सर्व जे काही रूल्स त्या ठिकाणी तो फॉलो करतो ते रूल्स आहे तसे आपल्याला एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं ऑडिट करताना वापरावे लागतात असं नाही. कारण एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा उद्देश वेगळा आहे. या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा खरेदी विक्रीचा व्यवहार नाही. या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने फिक्स्ड असेट्सचं जनरेशन होत नाही आणि ज्या काही फिक्स्ड असेट जनरेट होत असतील तर त्या फक्त समाजासाठी उपयोगात आणणं किंवा शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून या संस्थांचा उद्देश आहे हे विचारात घेऊन त्या संस्थांची स्थापनासुद्धा झालेली असते. मग आता याच्यामध्ये कॅटेगरीजसुद्धा किंवा त्याचं क्लासिफिकेशनसुद्धा आपल्याला दिसून येतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत की ज्या प्रोव्हिजन्सचा ऑडिट करत असताना ऑडिटरने अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा त्या गोष्टी ऑडिटरने विचारात घेणं गरजेचं आहे हे आज आपण शिकणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया. मी तुम्हाला सुरुवातीला काही या ठिकाणी इमेजेस स्क्रीनवरती दाखवलेल्या आहेत. यामध्ये तुमच्या लक्षात येतं आहे का बघा की कोणकोणत्या इमेजेस या ठिकाणी दिसत आहेत. एक पहिला आहे स्कूल. म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सचा जर विचार केला तर स्कूल हे त्या ठिकाणी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये येतं. दुसरा जो काही फोटो आहे या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा फोटो आहे. म्हणजे मी त्या पुणे विद्यापीठाचा विचार केला तर पुणे विद्यापीठ ही सुद्धा एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच आहे. जरी ते विद्यापीठ असलं, जरी त्यांच्या अंडर अनेक कॉलेजेस असले तरीसुद्धा यांची स्थापना ही कशासाठी झालेली आहे हे तुम्हाला माहिती आहे. यांनीसुद्धा एज्युकेशन पर्पजसाठी ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत याच्यावरती नियंत्रण ठेवणे, जसं बँकांच्या कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या बँकेची स्थापना होते तसंच कॉलेजेस, स्कूल यांचा जो काही सिलेबस असेल, यांचा जो काही पॅटर्न असेल, या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जी डिग्री द्यायची आहे ती डिग्री देण्याच्या दृष्टिकोनातून अशा वेगवेगळ्या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना झालेली असते. यासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात आलेला असतो
लक्षात घ्या. आणि मग या विद्यापीठाचं सुद्धा या पद्धतीने एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये समावेश होतो. मग या ठिकाणी सुद्धा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होतात आणि या ठिकाणी जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होतात त्याचं रेकॉर्डिंग होतं आणि त्याचं ऑडिटसुद्धा करावं लागतं. म्हणजे इथंसुद्धा याचा समावेश एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये होतो. 3 नंबरचा जो फोटो आहे हा भारती विद्यापीठचा आहे. आता हे 2 विद्यापीठामध्ये काय फरक आहे, तर भारती विद्यापीठ ही डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. लक्षात घ्या, युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी जर विचार केला ही एक स्टेट युनिव्हर्सिटी आहे. भारती विद्यापीठ ही सुद्धा स्टेट युनिव्हर्सिटी परंतु डीम्ड गृहीत धरलेले आहेत अशा पद्धतीची अभिमत विद्यापीठ ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीचं ते विद्यापीठ आहे. त्या ठिकाणी सुद्धा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होतात आणि त्यांचं सुद्धा ऑडिट करावं लागतं. यांची सुद्धा स्थापना एका विशिष्ट उद्देशाने झालेली असते आणि त्यांचे सुद्धा फंक्शन्स एक विशिष्ट पद्धतीने होत राहतात. परंतु या सर्वांचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स या कॅटेगरीमध्ये समावेश होतो. त्यानंतर त्याच्या खाली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याचा फोटो आहे. म्हणजे लक्षात घ्या, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये स्कूल आहे, स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत आणि ओपन युनिव्हर्सिटीज आहेत. नॅशनल युनिव्हर्सिटी आहे, ओपन युनिव्हर्सिटीजसुद्धा त्या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर शिवाजी युनिव्हर्सिटी ही सुद्धा एक स्टेट युनिव्हर्सिटी आहे, त्याचाही समावेश एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये होतो. आणि त्यानंतर तुळजाराम चतुर्थ महाविद्यालय बारामती यांच्या गेटचा त्या फोटो त्या ठिकाणी दिलेला आहे. याचा अर्थ एखादं महाविद्यालय, एखादं स्कूल, एखादी युनिव्हर्सिटी परंतु ती डीम्ड युनिव्हर्सिटी, एखादी ओपन युनिव्हर्सिटी ही सुद्धा या ठिकाणी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन या कॅटेगरीमध्ये येते. यानंतर आणखीन काही आपण फोटो पाहणार आहोत. बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT दिल्ली. यानंतर उजव्या साईडला आपल्याला हायस्कूल त्याच्या बिल्डिंगचा फोटो दिसतोय. खाली CMA भवन म्हणजेच आपलं कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, ज्याला आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग असं म्हणतो. त्यानंतरचा फोटो आहे CA, आपली चार्टर्ड इन्स्टिट्यूट आहे, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. ही इन्स्टिट्यूटसुद्धा एज्युकेशन कॅटेगरीमध्ये येते. आणि त्यानंतर ICSI म्हणजे कंपनी सेक्रेटरी. म्हणजे खाली जर तुम्ही बघितलं हे तिन्ही फोटो कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंगचे म्हणजे ICWA किंवा CMA ज्याला आता नवीन नाव आहे, CA, CS किंवा IIT सारख्या इन्स्टिट्यूट्स यासुद्धा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्येच येतात. म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन या शब्दाची व्याप्ती जर विचारात घेतली तर प्राथमिक शाळा, नर्सरी, प्री प्रायमरी, नर्सरी, स्कूल, हायस्कूल्स, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, युनिव्हर्सिटीज, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स यांचा जर विचार केला तर हे सर्व एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत. परंतु या सर्वांचे उद्देश वेगवेगळे आहेत. म्हणजे एका मेन उद्देशासाठी जरी स्थापन झाल्या असल्या तरी त्यांचे फंक्शन्स वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि या ठिकाणी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होत राहतात आणि यांचंसुद्धा ऑडिट करावं लागतं. मग ऑडिटरने ऑडिट करत असताना कोणत्या संस्थेचं आपण ऑडिट करतोय त्या दृष्टिकोनातून ऑडिट प्रोग्राम रन केला पाहिजे आणि त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. तर तो ऑडिटर चांगल्या पद्धतीने ऑडिट करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रहो आपण याचाच अभ्यास करणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. आता आपण बघूया की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स कशा संदर्भात आहेत. Educational institutions include school, colleges, training center and universities. या पद्धतीने म्हणजे मी मगाशी सांगितल्या पद्धतीने या सर्वांचा समावेश एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स या कॅटेगरीमध्ये होतो. द मेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ दीज टाइप्स ऑफ इन्स्टिट्यूशन्स आर मोर ऑर लेस सिमिलर टू इच अदर. या सर्व ज्या काही संस्था आहेत, स्कूल असेल, कॉलेज असेल, एखादी प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन असेल, एखादं ट्रेनिंग सेंटर असेल, विद्यापीठ असेल, या सगळ्यांचा जो काही महत्त्वाचा उद्देश आहे हा बऱ्यापैकी सेम असतो. थोडाफार याच्यामध्ये बदल असू शकतो. म्हणजे या ठिकाणी काही ज्या प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन आहेत, ज्या काही ट्रॅडिशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, ओपन युनिव्हर्सिटी आहे, यांच्यामध्ये आपल्याला थोडाफार फरक आपल्याला दिसून येतो. जसं आता पुणे विद्यापीठ किंवा शिवाजी विद्यापीठ यांचा जर विचार केला
तर दोन्ही विद्यापीठांचं स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, त्यामुळे काय त्यांचा जो काही कारभार आहे हा बऱ्यापैकी सेम राहणार आहे. परंतु डीम्ड युनिव्हर्सिटी असेल, ओपन युनिव्हर्सिटी असेल, यांच्यामध्ये मात्र आपल्याला फरक दिसणार आहे. किंवा स्कूलचा आणि कॉलेजचा याच्यामध्ये आपल्याला बदल दिसतो, कारण की स्कूल लेवलवरती जे काही विद्यार्थी येतात हे पहिली, दुसरी, तिसरी या पद्धतीने 10वीपर्यंतचे विद्यार्थी, त्यानंतर ज्युनियर कॉलेज, त्यांचा उद्देश वेगळा, त्यांचे टीचिंग मेथड्स वेगवेगळे आहेत. त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये येणारे कॉलेजेस, यांचं काही प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, IIT सारखे किंवा CA, CS, CWA सारखे ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्या नॅशनल लेवलवरती काम करणारे इन्स्टिट्यूशन्स आहेत, यांचे उद्देश काही रिसर्च सेंटर्स असतात. हे रिसर्च सेंटर्ससुद्धा म्हणजे थोड्याफार फरकाने या ठिकाणी शिक्षणच दिलं जातं, पण थोडेफार फंक्शनिंग्स त्या ठिकाणी वेगवेगळे दिसून येतात. त्यामुळे त्यांचे उद्देशसुद्धा त्या पद्धतीचे बदलू शकतात. याचा विचार ऑडिटरने करणं गरजेचं आहे. ऑन द बेसिस ऑफ फायनान्शियल सपोर्ट अँड affiliation फ्रॉम द गव्हर्नमेंट, द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स कॅन बी डिवायडेड इंटू 4 टाइम्स. आता ह्या ज्या संस्था आहेत, या संस्थांना, काही संस्थांना गव्हर्नमेंट सपोर्ट करतं, फायनान्शियल सपोर्ट करतं, काही संस्थांना फायनान्शियल सपोर्ट होत नाही. आता या बेसिसवर जर विचार केलं तर या एज्युकेशनल ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत यांचं 4 कॅटेगरीजमध्ये विभाजन केलेलं आपल्याला दिसून येतं. आता या 4 कॅटेगरीज कोणत्या बघा, या 4 कॅटेगरीज. पहिलं गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स. याचा अर्थ असा आहे की ज्या काही स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आहेत याला 100% गव्हर्नमेंट फायनान्शियल सपोर्ट करतं. म्हणून या गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या इन्स्टिट्यूशन्स असतात, गव्हर्नमेंटचे कॉलेजेस असतात, सरकारी कॉलेजेस असतात, सरकारी शाळा असतात. या सरकारी शाळा, कॉलेजेस किंवा विद्यापीठा यांचा जर विचार केला तर हे सगळ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत. मग यांचा ही पहिली कॅटेगरी झाली. दुसरी कॅटेगरी गव्हर्नमेंट ॲफिलेटेड इन्स्टिट्यूशन्स. आता ह्या गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशन्स नाहीत, गव्हर्नमेंट स्वतः ह्या इन्स्टिट्यूशन्स चालवत नाही, संस्था चालवत नाही, परंतु गव्हर्नमेंटने मान्यता दिलेल्या संस्था ह्या अशा या कॅटेगरीमध्ये यांचा समावेश होतो. म्हणजे पहिली कॅटेगरी गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या संस्था, स्वतःच्या शाळा, स्वतःच्या कॉलेजेस, आणि दुसरी कॅटेगरी जर विचारात घेतली तर दुसऱ्यांच्या संस्था, परंतु त्याला काय केलेलं आहे, गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली आहे. ॲफिलेशन जे झालेलं आहे हे गव्हर्नमेंटकडून झालेलं आहे, याला म्हणायचं गव्हर्नमेंट ॲफिलेटेड इन्स्टिट्यूशन्स. तिसरी कॅटेगरी आहे गव्हर्नमेंट एडेड अँड ॲफिलेटेड इन्स्टिट्यूशन्स. आता तिसऱ्या कॅटेगरीमध्ये आणि पहिल्या 2 कॅटेगरीमध्ये काय फरक आहे, तर या ठिकाणी ही सुद्धा गव्हर्नमेंटची संस्था नाही, ही सुद्धा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स असू शकतात, परंतु या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या मदतीने स्थापन झालेल्या आणि त्याला मान्यता असलेल्या अशा या संस्था असतात. म्हणजे या संस्थांना गव्हर्नमेंट फायनान्शियल सपोर्ट करत राहतो. म्हणजे ॲडेड अँड ॲफिलेटेड दोन्ही मान्यता पण आहे, आणि प्लस या ठिकाणी या संस्थेमध्ये ज्या ज्या फॅसिलिटीज दिल्या जातात त्या फॅसिलिटीजसाठी गव्हर्नमेंट फायनान्शियल सपोर्टसुद्धा बऱ्यापैकी करत असतो. म्हणजे जे काही ग्रँटेबल कोर्सेस आपण म्हणतो तर हे गव्हर्नमेंट ॲडेड अँड ॲफिलेटेड इन्स्टिट्यूशन्समध्ये असतात. आणि शेवटची कॅटेगरी आहे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने गव्हर्नमेंट हस्तक्षेप करत नाही. या सर्व इन्स्टिट्यूशन्स या प्रायव्हेट स्वबळावरती स्थापन झालेल्या असतात. फक्त याच्या कोर्सेसला मात्र UGCची मान्यता असते किंवा युनिव्हर्सिटीची मान्यता असते, परंतु फायनान्शियल कोणत्याही पद्धतीचा सपोर्ट या ठिकाणी संस्थांना केलेला असत नाही. तर अशा या 4 कॅटेगरीच्या संस्था आपल्याला बघायला मिळतात. ऑडिटरने या 4 गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे की कोणत्या संस्थेचं मी ऑडिट करायला जाणार आहे. मग ती संस्था गव्हर्नमेंटची आहे की प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट ॲफिलेटेड आहे की ॲडेड विथ ॲफिलेटेड आहे. तर की जेणेकरून त्या ठिकाणी काय आहे, काही ठिकाणी ग्रँट मिळते, काही ठिकाणी ग्रँट मिळत नाही. मग ज्या ठिकाणी ग्रँट मिळते त्या ठिकाणी ग्रँट अकाउंटिंग केलं जातं. ग्रँट कशासाठी मिळते, ग्रँटचं ज्यावेळेस उद्देश असतो तो उद्देश पूर्ण झाल्यानंतर ते ग्रँटचं युटिलायझेशन कसं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ऑडिटरला फायनान्शियली बघाव्या लागतात. तर त्या दृष्टिकोनातून या 4 कॅटेगरीज ऑडिटरने अभ्यासणं गरजेचं आहे. यानंतर ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ द इन्स्टिट्यूशन्स, द ॲक्टिव्हिटीज अँड मोड ऑफ मेंटेनन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स मे ऑल्सो डिफर. या शब्दाचा, या वाक्याचा अर्थ असा आहे की इन्स्टिट्यूशन्सचं नेचर, स्वरूप जर वेगवेगळं असेल
तर त्या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, त्या ठिकाणी घेतले जाणारे कोर्सेस किंवा त्या ठिकाणी जे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात हे थोडेफार काय असतात, वेगळे असतात. म्हणजे काय, आता प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्समध्ये ग्रँट नाही, याचा अर्थ ग्रँटचं कोणत्याही पद्धतीचं अकाउंटिंग त्या ठिकाणी होणार नाही. जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या ठिकाणचं अकाउंटिंग वेगळ्या पद्धतीनं होईल. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये अकाउंटिंग वेगळे. कदाचित काही ठिकाणी काही बुक्स हे कॉमन राहतात, जसं की आता स्कूल कॉलेजेसचा जर विचार केला तर सर्व ठिकाणी या फीज हा सेक्शन असतोच. फीचे रजिस्टर्स असतात, कारण की प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेताना फी भरत असतो. परंतु या फीमधलं स्वरूप हे कमी जास्त असू शकतं. गव्हर्नमेंट कॉलेजच्या फी कमी असतात, प्रायव्हेट कॉलेजच्या फी जास्त असतात. काही ठिकाणी गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड अँड ॲडेड कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी कोर्सेसच्या फी वेगवेगळ्या असतात, फीचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. या ठिकाणी आपल्याला हा फरक दिसून येतो. त्यामुळं बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा रेकॉर्ड्स हे वेगवेगळे दिसून येतात. Therefore, the auditor will take into consideration and pay attention to the following points. त्यामुळं ऑडिटरने खाली दिलेल्या काही पॉईंट्सचा विचार ऑडिट करत असताना करणं गरजेचं आहे. आता कोणते पॉईंट्स आहेत तर बघा, ह्या महत्त्वाच्या 6 पॉईंट्सचा विचार करायचा आहे. आता हे 6 पॉईंट्सच का, याच्या व्यतिरिक्त सुद्धा पॉईंट्स ऑडिटरने विचारात घ्यायचे आहेत. परंतु एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन या कॅटेगरीचा जर विचार केला तर हे एक स्पेशल युनिट आहे आणि या स्पेशल युनिटचा अभ्यास इतर युनिटचं ऑडिट करत असताना ज्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत किंवा ज्या गोष्टी विचारात घ्यायच्या नाहीत त्या दृष्टिकोनातून इथं या 6 पॉईंटचा विचार वेगळा करायचा आहे. म्हणजे जर एखादा ऑडिटर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं ऑडिट करायला जात असेल तर त्याने एक्स्ट्रा या 6 पॉईंटचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा पहिला पॉईंट आहे, काही जनरल पॉईंट्स आहेत. ते काही जनरल पॉईंट्स आहेत की एक कॉमन राहतं की इतरांपेक्षा या इन्स्टिट्यूशन्समध्ये ह्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या कॉमन आहेत, तर त्या आपल्याला करायच्या आहेत, त्याचा विचार आपल्याला करायचा. तर बघूया कोणते ते जनरल पॉईंट्स आहेत ते. त्यानंतर नेहमीप्रमाणे रिसीट्स, पेमेंट्स अँड एक्सपेन्सेस. लक्षात घ्या, या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने सेलिंग नाही, त्यामुळे मी शब्द या ठिकाणी रिसीट्स शब्द वापरले. म्हणजे ज्या स्वरूपामध्ये फी कलेक्शन होतं ते सगळे रिसीट्स, किंवा ज्या स्वरूपामध्ये पैसे कॉलेजला येतात, मग बऱ्याच वेळा डोनेशन स्वरूपात येतात, गव्हर्नमेंट ग्रँटच्या स्वरूपामध्ये येतात, काही ठिकाणी सबस्क्रिप्शन्स असतात, तर हे सगळे काय झाले, रिसीट्स झाले. आणि पेमेंट्स, काही पेमेंट्स करावे लागतात, त्या ठिकाणी एक्सपेन्सेस राहतात, तर हे पेमेंट्स. असेट्स अँड लायबिलिटीज याचाही विचार वेगळा करावा लागतो, कारण की जसं व्यापारमध्ये वेगवेगळ्या असेट्स असतात, कंपनीमध्ये वेगवेगळ्या असेट्स असतात, लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, फिक्सर्स, ह्या जशा असेट्स बिझनेसमध्ये असतात तशा पद्धतीच्या काही असेट्स या काय असतात, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये असतात. परंतु या असेट्सचं नेचर वेगळं आहे, या असेट्सचं स्वरूप वेगळं आहे. म्हणजे प्लांट अँड मशिनरी ही जर कंपनीमध्ये वापरली असेल तर ती एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये नाही वापरणार. या ठिकाणी जे काही फर्निचर, मशिनरीज असणार आहेत हे वेगळ्या स्वरूपाचं असणार आहे. त्यानंतर टॅक्स लायबिलिटी आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स असे हे 6 मुद्दे ऑडिटरने ऑडिट करताना विचारात घेणं गरजेचं आहे. ॲज अ स्पेशल युनिट म्हणून या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं ऑडिट करताना हे मुद्दे विचारात घ्यायचे. आता त्यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो आहे जनरल पॉईंट्स. आता हे कोणते जनरल पॉईंट्स आहेत तर बघा, पहिला मुद्दा आहे स्टडी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय की घटनापत्रक, याचा जर विचार केला, एक स्टॅच्यूट असा शब्द घ्यायचा आहे, स्टॅच्यूट, कायदा. म्हणजे इथं ऑडिटरने असा अभ्यास करणं गरजेचं आहे की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स कोणकोणत्या कायद्याच्या अंतर्गत स्थापन झालेले आहेत, कोणता कायदा या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला लागू होतो. बऱ्याच वेळा अनेक कायदे एकाच इन्स्टिट्यूशन्सला लागू केले जातात, त्यामुळं ऑडिटरने या ठिकाणी कोणते कायदे त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सला लागू आहेत. जर सपोज एखाद्या कॉलेजचं ऑडिट करत असेल तर त्या कॉलेजचा स्वतःचा कायदा आहे का, कॉलेज कोणाच्या ट्रस्टच्या अंडर स्थापन झालेलं आहे का, किंवा जे कॉलेज ॲफिलेटेड आहे एखाद्या युनिव्हर्सिटीसाठी तर तो युनिव्हर्सिटी ॲक्ट त्या ठिकाणी लागू आहे का. म्हणजे जर ट्रस्ट असेल तर ट्रस्ट डीड, किंवा युनिव्हर्सिटी ॲक्ट असेल तर युनिव्हर्सिटी ॲक्ट, काही वेळेस दोन्ही असू शकतं. त्याचे रूल्स, त्यांचे रेग्युलेशन्स हे पाहणं गरजेचं आहे. कारण युनिव्हर्सिटीने अकाउंटिंगचे रूल्स काय ठरवलेले आहेत किंवा अकाउंटिंगच्या संदर्भात, व्यवहारांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने त्याचं रिपोर्टिंग होणं गरजेचं आहे, याचे रूल्स त्या ठिकाणी त्यांच्या कायद्यामध्ये ठरलेले असतात. तर ते रूल्स
त्याने अभ्यासणं गरजेचं आहे. दुसरं आपण असं म्हणू शकतो की ही शूड एन्श्युअर दॅट अबाउट द बुक्स ऑफ अकाउंट्स आर केप्ट विथ द प्रोव्हिजन्स. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत किंवा कायद्याच्या अंतर्गत हे स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो की कोणत्या संस्थेने कशा पद्धतीचे किंवा कोणकोणत्या पद्धतीचे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेच पाहिजेत. म्हणजे आता स्कूल असेल तर स्कूलने कोणकोणत्या पद्धतीचे रजिस्टर्स ठेवले पाहिजेत, कॉलेज असेल तर कॉलेजने कोणत्या पद्धतीचे रजिस्टर्स ठेवणं गरजेचं आहे. आता कॉलेजचा विचार किंवा स्कूलचा विचार केला की आपल्याला या ठिकाणी बघा, विद्यार्थी ॲडमिशन घेतो, मग त्या ठिकाणी दाखला किंवा जन्माचा दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल, त्याची फी असेल, मग त्याची फी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, प्रयोगशाळेची फी असेल, ग्राउंडची फी असेल, लायब्ररीची फी असेल किंवा परीक्षेची फी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फिया, त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट, त्यांचे रजिस्टर्स किंवा एखाद्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळत असेल तर त्याचं असं हे सगळे बुक्स ऑफ अकाउंट सेपरेटली मेंटेन करावे लागतात. तर हे बुक्स ऑफ अकाउंट्स ते कायद्यामध्ये कोणते सांगितलेले आहेत हे माहिती करून घेणं हे त्याचं प्राथमिक कार्य आहे आणि हे केलं पाहिजे. दुसरा मुद्दा याने विचारात घेणं गरजेचं आहे, इन्स्पेक्शन ऑफ मिनिट्स बुक्स. प्रत्येक संस्थेमध्ये मीटिंग होत असतात. संस्थेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील किंवा संस्थेचे काही अधिकारी असतील, गव्हर्निंग काउन्सिल असेल किंवा लोकल बॉडीज असतील, तर ज्यांच्या मीटिंग्स होतात आणि त्या प्रत्येक मीटिंग्समध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे धोरणात्मक निर्णय घेतलेले असतात आणि त्या धोरणात्मक निर्णयानुसार मग कॉलेजमध्ये एखादा कोर्स नव्याने सुरू करणं, त्याची फी, त्याचे विद्यार्थी किंवा त्या कोर्सला मान्यता घेणं किंवा त्या कोर्ससाठी बिल्डिंग बांधणं, त्या कोर्ससाठी लागणारे बुक्स खरेदी करणं, त्या कोर्ससाठी लागणारे इक्विपमेंट्स किंवा त्या कोर्ससाठी लागणारी लॅबोरेटरी उभी करणं, तर या सगळ्या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय झालेले असतात. तर ते सर्व झालेले निर्णय किती रकमेपर्यंत झालेत, कधी झाले, त्याला मान्यता मिळाली का, हे सगळं रेकॉर्डिंग मिनिट बुक्समध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. तर त्यासाठी ऑडिटरने त्याचं इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे की मिनिट्स बुक मेंटेन केलेलं आहे का, आणि मिनिट्स बुक मेंटेन केलं असेल तर त्या मिनिट्स बुक्समध्ये एखाद्या ठरावाला मान्यता मिळालेली आहे का आणि तो मान्यतेनुसार भविष्यामध्ये खर्च झाला आहे का किंवा झालेला खर्च तो त्या मान्यतेच्या अधिकृत आहे का, हे सर्व पाहणं गरजेचं आहे. हा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी ऑडिटरने विचारात घेतला पाहिजे. तिसरा मुद्दा, इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम. जसं आपण बँक ऑडिट करत असताना बघितलं की इंटरनल कंट्रोल सिस्टीम अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक संस्थेमध्ये ज्यावेळेस ऑडिट करायला जातो तर ऑडिटरने हा मुद्दा विचारात घेतला पाहिजे की त्या ठिकाणी जी काही कंट्रोल सिस्टीम आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे व्यवहार होतात आणि व्यवहार करत असताना कोणाचं नियंत्रण आहे किंवा कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्याची पद्धत आहे याचा अभ्यास त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याने हे बघितलं पाहिजे की इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही कशा पद्धतीची आहे. त्याने व्हेरीफाय केलं पाहिजे त्यातले रिसिट्स कसे आहेत, पेमेंट्स कसे आहेत, असेट्स अँड लायबिलिटीच्या संदर्भामध्ये कसे व्यवहार केले जातात, कोण त्याला मान्यता देतं, कुणाच्या अधिकारात हे व्यवहार होतात, हे त्याने पाहणं गरजेचं आहे. त्याने काही गोष्टी आणखीन वेगळ्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे. जसं की स्टुडंटची फी कलेक्शन करताना कशा पद्धतीने ती फी कलेक्ट केली जाते, त्याच्यासाठी सेपरेट रजिस्टर मेंटेन केलेलं आहे का, हे सुद्धा इंटरनल कंट्रोल सिस्टीमच्या संदर्भामध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचा रोल नंबर लिहिला जातो का त्या रजिस्टरला, त्याचं नाव त्या ठिकाणी रेकॉर्ड केलं जातं का, त्याने किती फी भरली हे रजिस्टरला रेकॉर्ड केलं जातं आहे का, हे देखील त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आणि हे सर्व काम करणाऱ्या एक व्यक्ती आहे का अनेक व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तींमध्ये कोऑर्डिनेशन कशा पद्धतीचं आहे हे देखील त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, तिथली अकाउंटिंग सिस्टीम किती इफेक्टिव्ह आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर ऑडिटरने इंटरनल कंट्रोल सिस्टीमचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे लिस्ट ऑफ बुक्स अँड पर्सन्स इन द सेन्स स्टाफ तिथला. म्हणजे या ठिकाणी ऑडिटरने हे पण बघितलं पाहिजे की कोणकोणते बुक्स ऑफ अकाउंट्स संस्थेने मेंटेन केलेले आहेत. वरच्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं कॉन्स्टिट्यूशन्समध्ये स्टडी ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये की कायद्यामध्ये कोणते बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करायला सांगितलेले आहेत. कमीत कमी तेवढे मेंटेन करावेच लागणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त गरजेनुसार प्रत्येक संस्थेला बुक्स ऑफ अकाउंट्स एक्स्ट्रा मेंटेन करावे लागतात. मग हे सगळे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत याची यादी त्या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे. कारण की एखादं बुक्स ऑफ अकाउंट चेक करायचं राहू नये यासाठी ही काळजी घेतली पाहिजे.
म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये 50, 100, 200 बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत किंवा त्याच्या फाईल्स मेंटेन केलेल्या आहेत, तर त्या फाईल्स आपल्याला चेक करायच्या आहेत. ते बुक्स ऑफ अकाउंट्स आपल्याला चेक करायचे आहेत. त्यासाठी त्याची लिस्ट किंवा त्याची यादी या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे, की जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला ऑडिट करायला सुरुवात करायची, तर ती ऑडिट करत असताना, त्याचा प्रोग्राम बनत असताना किती दिवसात तो ऑडिट प्रोग्राम पूर्ण होईल याची काळजी आपल्याला ह्याच्या लिस्टवरून घेता येतं, की हे रजिस्टर्स किती दिवसात चेक करायचे आहेत, किती वेळ लागू शकतो, किती नंबर ऑफ रजिस्टर्स आहेत, कोणत्या रजिस्टर्सचा संबंध कशाशी आहे. त्यामुळं कोणतं रजिस्टर्स कधी चेक करायचं, कोणत्या व्हाउचर्सचा संबंध कोणत्या रजिस्टर्सशी असणार आहे, हे त्याला लगेच समजू शकतं. त्या दृष्टिकोनातून त्याने बुक्स ऑफ अकाउंट्सची लिस्ट बनवणं गरजेचं आहे किंवा ती मिळवणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास त्याने केला पाहिजे. आणि दुसरा भाग, हे सगळं काम करणारी संस्थेमध्ये कोणकोणती व्यक्ती आहे, त्यांच्या पोझिशन्स काय आहेत, म्हणजे अधिकृत व्यक्ती कोण आहे, कोणाच्या अंतर्गत हे काम केलं जातं. मग बऱ्याच वेळा स्कूल कॉलेजेसचा जर विचार केला तर रजिस्ट्रार ही व्यक्ती त्या ठिकाणी ऑफिसचा मेन समजली जाते. रजिस्ट्रारच्या अंडर ऑफिस सुप्रिटेंडंट म्हणून काम करणारी व्यक्ती असते. त्याच्या अंडर हेड क्लर्क, क्लर्क अशा पद्धतीच्या पोस्ट क्रिएट केल्या जातात आणि प्रत्येक त्या ठिकाणी टेबलवरती किंवा प्रत्येक व्यक्तीकडे विशिष्ट प्रकारचं काम सोपवलेलं असतं. मग कोणी ग्रँटेबल सेक्शनचा अभ्यास करायचा किंवा कोणी ग्रँटेबलचं अकाउंटिंग करायचं, कोणी नॉन ग्रँटचं अकाउंटिंग करायचं, कोणी मुलांच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये येणाऱ्या फीचं अकाउंटिंग करायचं, कोणी ॲडमिशनच्या संदर्भामध्ये काम करायचं, कोणी स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये काम करायचं. असे वेगवेगळे जेवढे फंक्शन्स त्या ठिकाणी होतात, जेवढे रिसिट्स पेमेंट्स होतात, त्या प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन करून व्यक्तींची नेमणूक केलेली असते. आणि मग कोणत्या व्यक्तीकडं कोणत्या कामाची जबाबदारी आहे हे देखील ऑडिटरने माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस ऑडिट करणार आहोत त्यावेळेस जर त्या कामामध्ये किंवा त्या रेकॉर्डमध्ये काही शंका आली तर त्या संबंधित व्यक्तीला त्याची विचारपूस करता येऊ शकते. त्यामुळं हे देखील ऑडिटरने समजून घेणं गरजेचं आहे, जाणून घेणं गरजेचं आहे की कोणत्या अकाउंटिंग सेक्शनला कोणती व्यक्ती काम करते, त्याची लिस्टसुद्धा त्या ठिकाणी त्याने मिळवणं गरजेचं आहे. हे काही सर्वसाधारण पॉईंट्स आहेत, जनरल पॉईंट्स आहेत की जे ऑडिट करण्यापूर्वी ऑडिटरने विचारात घ्यायचे आहेत. थँक्यू.